मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर आहेत आणि मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस आज पहिल्यांदाच नाशिकमध्ये गेलेले आहेत। त्यामुळे आज अनेक महत्त्वाच्या बैठका असणार आहेत। तर आता काही वेळापूर्वी ते त्र्यंबकेश्वरकडे रवाना सुद्धा झालेले। त्र्यंबकेश्वरमध्ये काही स्थानिकांबरोबर ते चर्चाही करणार असल्याचं कळतंय। तर नाशिकमध्ये CII या संस्थेच्या कार्यक्रमाला देखील ते उपस्थित राहणार आहेत। शासकीय विश्रामगृहावर आगामी कुंभमेळा नियोजनासंदर्भात अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करणार असल्याची माहिती कळतेय। तर नाशिकमधल्या आज या सर्व राजकीय घडामोडींकडे आपलं विशेष लक्ष आहे, कारण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये आहेत आणि या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवण्यात आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड। आपण थेट सागरकडून आणखी तपशील जाणून घेऊया। सागर, काही वेळांपूर्वी आपण झी24 तासच्या प्रेक्षकांना दाखवलं त्र्यंबकेश्वरकडे ते रवाना झालेले आहेत आणि आज नाशिकमध्ये महत्त्वाच्या राजकीय घडामोडी असतील। काय काय नेमके आज मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम असतील? नक्कीच थोड्याच वेळात नाशिकच्या शासकीय विश्रामगृहावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत ते त्र्यंबकला निघालेले आहेत आणि त्र्यंबकच्या राजाचं दर्शन घेऊन ते कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती चर्चा करणार आहेत, पाहणी करणार आहेत। येत्या 2 वर्षांमध्ये नाशिकमध्ये कुंभमेळा भरणार आहे आणि ह्याच कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा जो नाशिकचा दौरा आहे तो महत्त्वाचा मानला जातो आहे। त्याचबरोबर नाशिकच्या गोदावरी घाट आहे त्या ठिकाणी देखील कुंभमेळा असतो आणि त्याची देखील नाशिकच्या शासकीय विश्रामगृहावरती त्र्यंबकवरून ते नाशिकच्या दिशेने ज्यावेळी येतील शासकीय विश्रामगृहावर त्यांचा अर्धा तासाचा वेळ आहे तो यासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे आणि यामध्ये ते नाशिकचे जे अधिकारी आहेत या सगळ्यांसोबत ते बैठक घेणार आहेत। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची असणार आहे। त्याचबरोबर आज त्यांच्याबरोबर विशेष म्हणजे गिरीश महाजन जे कुंभमेळा मंत्री आहेत आणि पालकमंत्रीची घोषणा देखील झाली होती। त्यावेळी त्यांची पालकमंत्री घोषणा केल्यानंतर काही काळातच त्यांची मागे जरी घेतली असती तरी त्यांचा जो दावा आहे तो भाजपचा आहे। त्याचबरोबर त्यांच्यासोबत दादा भुसे देखील ह्या त्र्यंबकेश्वरला सोबत असणार आहेत। त्यामुळे पालकमंत्रीचा तिढा सुटला नसताना देखील दोघंही महत्त्वाचे मंत्री जे आहेत ते गिरीश महाजनांबरोबर देवेंद्र फडणवीसांबरोबर असणार आहेत। त्याचबरोबर नाशिकमध्ये CIIचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला देखील देवेंद्र फडणवीस उपस्थित असणार आहे आणि हा कार्यक्रम संपल्यानंतर ते पुण्याच्या दिशेने रवाना होणार आहेत। ठीक, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी सागर। आणि आपण जरूर या संदर्भात सविस्तर माहिती आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।